न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. मनपा निवडणूक शांततेसाठी अंबड गावातील ग्रामस्थांचे ठराव. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान शांतता, सुव्यवस्था व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध महत्त्वाचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. बैठकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक काळात कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असे गैरवर्तन केल्यास संबंधित उमेदवाराच्या विरोधात ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ठरावही मंजूर करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ साहेबराव दातीर यांनी दिली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच निवडणूक काळात कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने एखाद्या उमेदवाराच्या समर्थनार्थ काम केल्यास किंवा EVM मशीन संदर्भात कोणतीही छेडछाड झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मतदान प्रक्रियेदरम्यान पैशांचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्याचे प्रकार आढळल्यास संबंधित उमेदवार व पक्षाविरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल असा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. मतदानाच्या 2 दिवसांपूर्वी तसेच मतदानाच्या दिवशी पोलीस प्रशासनाच्या मदतीने विशेष पथक तयार करून अंबड परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हे सर्व ठराव जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहेत. यावेळी साहेबराव दातीर, महेश शिरसाट, शांताराम फडोळ, जगदीश दातीर, त्र्यंबक मोरे, अजित दोंदे, विष्णू दातीर, शरद कर्डिले, सचिन इंगोली यांच्यासह अंबड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. जे उमेदवार असो, पक्ष असो किंवा हे जे काही निवडणुकी संदर्भातील कर्मचारी असो, या सर्वांच्यावर अनेक वेळा एक संवेदनशील विषय होऊन जातात मतदारांबाबत. त्याबाबत मग आमच्या सर्व ग्रामस्थांची जवळजवळ कमीत कमी 200 ते 250 लोकांची बैठक झाली आणि त्या बैठकीत या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था, शांतता आणि या ज्या काही होऊ घातलेल्या निवडणुका या सर्व शांततेने पार पाडाव्यात यासाठी काही ग्रामस्थांच्या वतीने निवडणुकीतील ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत. तर पहिला ठराव आहे की ज्या उमेदवार जर गुन्हेगार असेल तर त्याला मतदानच करायचं नाही. दुसरा ठराव आहे की निवडणूक काळात उमेदवाराने कोणतंही काही गुन्हेगारी वृत्य किंवा त्याच्या कार्यकर्त्याने काही कृत्य केले त्याच वेळेस आपण त्या उमेदवाराच्या घरासमोर आंदोलन करण्याचा. तिसरा ठराव आहे निवडणूक काळात निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता ठरवून दिलेली आहे. त्या आदर्श आचारसंहितेचे उमेदवाराने तंतोतंत पालन करावे, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांनी 2 निष्णात वकिलांची नेमणूक केलेली आहे. त्यांची नावे आज मी जाहीर करत नाही कारण त्यांच्यावरही पुन्हा दबाव येऊ शकतो. ठराव क्रमांक 4 आहे त्या निवडणुकी संदर्भात ज्या वेळेस काही EVM घोटाळा असो किंवा काही कर्मचारी उमेदवाराचं समर्थन करतात आणि किंवा समर्थन करून त्याला निवडून आणण्यासाठी एक बाजू घेतात. त्यासाठी आम्ही असं काही आम्हाला जर आढळलं तर त्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची ठराव ग्रामस्थांमध्ये झालेला आहे. तर ठराव क्रमांक 5 आहे की निवडणूक काळात पैशांची वारेमाप उधळपट्टी होते. पक्षाकडून वाटले जातात किंवा उमेदवाराकडून वाटले जातात किंवा कशाही संदर्भात पैशांची उधळपट्टी होते. असे जर बेकायदेशीर कृत्य जर आम्हाला या 2-3 प्रभागात आढळून आले, अंबड परिसरातील या सर्व प्रभागांमध्ये, तर त्यावेळेला आम्ही ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या पक्षाच्या नाशिकमधील अधिकृत कार्यालयासमोरच सर्व ग्रामस्थ आंदोलन करणार पुराव्यानिशी. उमेदवाराने तसं केलं असतं उमेदवाराचं पण. तर ह्या निवडणुकीतील जे पैशांच्या संदर्भात जो विषय आहे त्या विषयात आम्ही कठोर भूमिका घेणार आहे आणि जे मतदार निवडणुकीत पैसे घेणारे त्या मतदारांचं पुराव्यानिशी निवडणूक झाल्यानंतर आम्ही संपूर्ण परिसरात त्यांचे बॅनर लावला पुराव्यानिशी की यांनी या मतदारांनी पैसे घेतले आणि त्याच्या घरी जाऊन त्याचा आम्ही ग्रामस्थांतर्फे जाहीर सत्कार करणार. आणि शेवटचा ठराव असा आहे
की निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर आणि निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदतीने काही विशेष पथकं तयार करणार आहोत आणि ते पथके पैसे वाटण्याला पायबंद घालण्यासाठी आम्ही तो एक प्रयत्न करण्यात येणार आहे.